सर्व यूट्यूबरसाठी सहज आणि सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर चर्चा करणार आहे. यूट्यूबवर अनेक भगिनी असतील, आपले भाऊ असतील, आपला मित्रपरिवार असेल. आपण आज बघू शकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या यूट्यूबच्या माध्यमातून आज असे असंख्य गृहिणीसुद्धा असतील, त्यासुद्धा चांगल्या प्रकारे अर्निंग वगैरे पैसे कमवत आहेत. मग असाच माझ्याही मनात एक छोटासा विचार आले की आपण आपल्याकडे एवढ्या गोष्टी असताना आपण ऑन कॅमेरा बोलू शकतो. या सर्व आपल्याकडे गोष्टी असताना माझ्याही मनात विचार आला की आपणही यूट्यूबवर काम सुरू करावं. म्हणून मी गेली 2-3 दिवस झालं यूट्यूबवर चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे. आणि हे काम करत असताना लोक काय म्हणतील, लोक हसतील, या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही. कसं आहे, लोक कसंच चालू देत नाहीत. तुम्ही ती जुनी गोष्ट ऐकली असेल, मुलाची आणि वडिलाची, की दोघंजण जात असतात. मुलगा घोड्यावर बसलेला असतो. पहिल्या गावातून लोक म्हणतात की काय बाबा, म्हातारा बाप चालतोय आणि मुलगा तरणा मुलगा घोड्यावर बसलाय, काय लाज आहे का नाही त्या मुलाला. तर परत मुलाला वाईट वाटतं म्हणून मुलगा बापाला घोड्यावर बसवतो. परत दुसऱ्या गावात काय लोक म्हणतात की काय बाबा, एवढं तरण्यासारख्या एवढा पोरला चालवताना माझा मस्त बाप वरी बसलाय. मग तिसऱ्या गावात जातात, ते घोडंच उचलून घेतात. तिसऱ्या गावातही लोक म्हणतात काय वेडे माणसं म्हणा बाबा, घोड्यालाच उचलून घेतलंय. तसं आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला ज्या गोष्टी पडतात त्या गोष्टी आपण सातत्याने करत राहायचं. कारण की सोशल मीडिया हे माध्यम खूप चांगलं आहे. यूट्यूबवर खूप स्कोप आहे. आणि गृहिणीसुद्धा छोट्या छोटे घरात किचनमध्ये व्हिडिओ, पदार्थ वगैरे नवीन नवीन पदार्थ कसे बनवायचे, अशा कोणाचा व्यवसाय असेल, अशा खूप गृहिणीसुद्धा यूट्यूबवर चांगल्या प्रकारे काम करत आहेत. खरंच सोशल मीडियामधील सर्वात चांगलं कमवण्याचं साधन म्हणलं तर यूट्यूब आहे मित्रांनो. म्हणून यूट्यूबवर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रुची असेल, ज्या गोष्टीची आवड असेल, त्याबद्दल तुम्ही यूट्यूबवर सुरुवात करा मित्रांनो. बिनधास्त भिडा बघू शकता. आज असंख्य यूट्यूबर्स आहेत की 1-1 लाख पेमेंट काढत आहेत ते यूट्यूबवर. मग आपण का मागं राहायचं. आपण आपल्यासारख्या युवकांनी जर शिकून सगळ्या गोष्टी आपल्यात नॉलेज असताना शिकून अशिक्षित राहण्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही काहीतरी कमवू शकतो. कारण की यूट्यूबवर घ्यायचं म्हटलं तर कितीही कंटेंट तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही ज्या स्किलमध्ये, ज्या फील्डमध्ये वर्क करतात, या फील्डच्या ला सोबत घेऊन तुम्ही यूट्यूबवर काम करू शकता. तुमचे छोटे छोटे व्यवसाय असतील, व्यवसायाबद्दल तुम्ही यूट्यूबवर सांगू शकता. व्यवसायाच्या संकल्पना तुम्ही यूट्यूबवर मांडू शकता. खूप सारे विषय आहेत, अगणित विषय आहेत. म्हणून मी सहज म्हणजे मी काही मोठा यूट्यूबवर नाही, सहज जसं सुचल तुमच्यासमोर व्यक्त होतो. सोप्या भाषेत तुम्हाला समजेल म्हणून माझ्या मराठी माणसानं कुठंतरी आपला टाईमपास करत करत काहीतरी कमवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. कारण की यूट्यूब हे माध्यम सहजासहजी पैसे देत नाही बरं का. आपण जर मेहनत केली, आपण जर वर्क केलं, तर आपल्याला यातून अर्निंग चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि दिवसातून 1-2 व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ टाकत चला. आज तुम्हाला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतील, पण हार मानू नका मित्रांनो. आज तुमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट, व्ह्यूज येत नसतील, सबस्क्राईब होत नसतील, लोक काही म्हणत असतील की काय ह्या पोरानं लावलं आहे, सारखे व्हिडिओ वगैरे करते, पण या गोष्टीला कधीच थांबायचं नसतं. आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात केलेल्या यांचे उदाहरण घेऊ शकतो. असंख्य अशा शेतकरी जोडी आहेत की ते यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारं पेमेंट आजही घेत आहेत. यूट्यूबच्या कमाईतून त्यांचे घरंसुद्धा झाले आहेत. यूट्यूबवर खूप खूप मस्त अर्निंग आहे. फक्त स्वतःचा व्हॉईस, स्वतःचा फेस स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही केला पाहिजे. बाकी असे निरनिराळे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत हमेशा येत जाईल. आणि तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, केले नसेल तर. तुमच्या सहकार्याची मला खूप गरज आहे नितांत. आणि परत एकदा सांगतो की यावर कोणीही काम करू शकतं. घरात आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून घरात बसूनसुद्धा काहीतरी आपलं घर धकल एवढं तरी कमीत कमी पहिल्यांदा आपण कमाई करू शकतो.
हां ठीक आहे, तुमची अर्निंग पहिल्यांदा कमी कमी असेल, शून्यातून पुढं पुढं चालायचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली पायरी, दुसरी पायरी, पण कधीही मला यूजच येईन ना, माझा कंटेंट व्हायरलच होईन ना, या गोष्टीला कंटाळून कधीही तुमचं जे मनात ठरलेलं ध्येय आहे ते मित्रांनो ध्येय सोडू नका. शेवटपर्यंत यावर ठाम राहा. नक्कीच तुम्ही या यूट्यूबच्या क्षेत्रातही यशस्वी व्हाल, याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण काम सोडू नका मित्रांनो, कामात तुमच्या सतत सातत्य ठेवा. वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही यूट्यूबवर या. लोकांना काय आवडतं आणि काय असतं की चालू विषयावर तुम्ही कंटेंट घेऊन या. एखादा सण असेल, तो सण कशाप्रकारे लोकांनी साजरा करावा, गणपती उत्सव असेल, महालक्ष्मी असेल, महालक्ष्मी डेकोरेशन, गणपती डेकोरेशन, म्हणजे असे वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही यूट्यूबवर येऊ शकतात. जसं कोणताही माध्यम असो, कोणताही उत्सव असो, त्याबद्दल तुम्ही यावर व्यक्त होऊ शकता, कारण की तो कंटेंट त्या पिरियडमध्ये जास्त व्हायरल होतो. सर्च करणारे लोक त्यावेळी जास्त असतात. गणपती डेकोरेशन म्हणलं की लोक यूट्यूबवर बघू बघू गणपती डेकोरेशन करत असतात. म्हणून गणपती डेकोरेशन कसं करावं, काय करावं, स्वतः तुम्ही तुमच्या रूममध्ये डेकोरेशन करून असे व्हिडिओ बनवू शकता. काही विषय घेऊन तुम्ही यूट्यूबवरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता. परत एकदा सांगतो, आणि तुमचं सहकार्य मलासुद्धा राहू द्या. आणि मला जमलं तसं मी तुमच्या पुढे व्यक्त झालो आहे. भावांनो, मी काय मोठा यूट्यूबर नाही, मी 2-3 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे. असो, थांबतो. तुमचाच एक मराठी बांधव. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच मराठी व्यावसायिक आणि आपलाच मराठी माणूस म्हणून मला नक्कीच सहकार्य करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.